महाराष्ट्रीयन फूड 328 मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आजची रेसिपी आहे पालकाचे भजे। त्याआधी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। वळूया रेसिपीकडे। इथं आपण पालकाच्या भज्यासाठी लागणारं साहित्य बघूया। पालक स्वच्छ धुवून घेतली। इथं मला छोटे पानं मिळाले, याच्याऐवजी तुम्हाला मोठे पानं याच्यापेक्षा मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता। मला छोटेच मिळतात। इथं आपण बेसन पीठ घेतलं। आता आपण इथे घालतोय हिरव्या मिरचीचा ठेचा, त्यानंतर घालायचा ओवा। हातावर कुस्करून टाकला तरी चालेल ओवा, जेणेकरून स्वतःला चांगला येतो। चवीनुसार मीठ घालूया आणि भर सोडा घालायचा आहे, फक्त जास्त नाही घालायचं आहे। त्याच्याने म्हणजे तेल जास्त खेचलं जातं जर तुम्ही सोडा जास्त टाकलं तर। त्यासाठी एक चिमटीत बसेल एवढा सोडा घालायचा आहे। आता हे सगळं आपण काढून घेऊया। इथे थोडं पाणी घालून आपण मिश्रण हलवून घेतोय। एकदम पाणी नका घालू, हे मिश्रण मी हलवून घेते। पण एकदम पाणी नाही घालायचं, थोडं पाणी घालायचं आहे। अशा पद्धतीने मी हे काढून घेते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार आहे। साधारण अशा पद्धतीचं पाहिजे, खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही। जास्त रट केलं तर भजे फुगणार नाहीत आणि सैल केलं तर त्याला चिटकणार नाही, त्यामुळे पीठ मिडियम असतं। पान अशा पद्धतीने बुडवायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे। एका वेळी 1 किंवा 2च सोडा, जर मोठं लय असेल तर। आता आपण तिसरा सोडतोय। अशा प्रकारे तळून घ्यायचे। साधारण आपले भजे असे तयार होतील, प्रत्येक पानाचे सेपरेट। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली पालकाची भजी तयार आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।